सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। मला तुमचा माईक चालू करा एकदा. बर. जागा झाल्यानंतर जाग येण्याच्या गोष्टी कशाला पाहिजे? जो जेवून तृप्त झाला आहे तो स्वयंपाक करण्याकरिता कसा तयार होईल? परमात्म साक्षात्कार झाल्यानंतर साधनांची समाप्ती कशी होते त्याकरिता हा दृष्टांत देतात. एखादा मोठा मनुष्य झोपी गेलेला असला तर त्याला कसे जागे करावे अशी चर्चा चालत असते. पण कल्पना करा, कोणत्या तरी निमित्ताने त्यांना जाग आली किंवा एखाद्याने त्यांना उठविले तर पुन्हा त्याला जागे करण्याच्या गोष्टी चालतात काय? नाही. त्यावेळी चेवण्याच्या गोष्टी समाप्त होतात किंवा मनुष्याचे पोट भरल्यानंतर पुन्हा तो स्वयंपाक करण्याकरिता बसेल काय? नाही. सर्व साधनांची समाप्तीच होत असते. पुढच्या ओळीचं वाचन करूया का? हे चिंतन झाल्यानंतर पाहूया. ठीक आहे, बोलाव. 64वी ओवी वाटली का? हो हो. आपली ती झालती ना का राहिली होता त्यातला भाग काही? थोडासा शेष राहिला होता किंचित, पण त्याचा सार झाला होता संपूर्णपणे. थोडस वाचन आणि त्या दृष्टांतावर बोलायचं राहिलं होतं. काय हरकत नाही, पूर्ण झालेली आहे तशी ओवी. तुम्ही म्हणत असाल तर पुढची. नाही, पूर्ण खाली शेवटपर्यंत वाचन झालतं ना वाटतं का राहिलं होतं? माझ्या माहितीप्रमाणे राहिलं होतं थोडस. ते तुम्ही म्हटले होते की वेळ संपलाय आपला, उद्या पाहू. नाही, तो दृष्टांतच होता. दृष्टांत झालता तो. पुढचीच ओवी. बर बर, ठीक. उदय जलिया दिवसपती तय की दिवेशी जी इति वाचून पिकला शेती सुईजताती नांगर काही. उदय जलिया दिवसपती तैकी दिवेशी जे येती वाचून पिकला शेती सुईजताती नांगर काही. किंवा सूर्याचा उदय झाल्यावर दिवे जसे मालवतात किंवा शेतात पीक भरघोस आले असता त्या शेतात नांगर कोणी घालतील काय? विवरण. दिवसपती म्हणजे सूर्य उगवल्यानंतर रात्री लावलेले दिवे मालविले जातात, म्हणजे आपल्या शय्येवर ते झोपी जातात. रात्रभर दिवे जागे असतात आणि दिवसा ते झोपी जातात, कारण अंधारामध्येच दिव्याची शोभा असते. तसे अज्ञान अवस्थेत सर्व साधनांचा उपयोग होतो, पण शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये कोणत्याही साधनांचा प्रवेश नाही. किंवा दुसरा दृष्टांत देतात. त्याचे कारण असे आहे की सूर्योदयानंतर दिवा लावला तर काही बिघडत नाही,
पण तो निरर्थक असतो, त्याचा काही उपयोग होत नाही, पण पुढचे दृष्टांतातून बिघडते असे सांगतात. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी शेतामध्ये नांगर धरतो, पण शेत पिकल्यानंतर शेतात नांगर घालील काय? जर शेत पिकल्यानंतरही तो शेतात नांगर घालू लागला तर बिघडत असते. तसे स्वरूपभूत ज्ञान झाल्यानंतरही जर तो पुरुष काही करू लागला तर बिघडत असते. कारण जे काही करावयाचे असेल ते स्वरूप प्राप्तीचे पूर्वी करावे लागत असते. स्वरूप साक्षात्कारानंतर त्यास काहीच करणे राहत नाही. म्हणून आत्मसाक्षात्कार झाल्यावर मनुष्याने काहीच करू नये. कारण एकदा आपण विचारांती व्यापक आहोत असे ठरले आणि पुन्हा साधन करावे असे वाटणे म्हणजे आपण परिच्छिन्न होणे आहे. म्हणून आत्मसाक्षात्कारी पुरुषाने कोणत्याही साधनावर आरूढ होणे म्हणजे या ओवीतील पूर्वार्थाने सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे निरर्थक आहे. ठीक आहे, पुढचं उद्या पाहू आपण. बोलावं महाराज. ठीक आहे. उदय जलिया दिवसपती, तै की दिवेश जे येती, वाचून पिकला शेती, सुई जता ती काही नागर. उदयलिया दिवसपती, तै की दिवेश जे येती, वाचून पिकला शेती, सुई जता ती नागर काही. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन या प्रकरणामध्ये सर्व प्रकारच्या साधनाची परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निरुपयोगिता आहे असं दाखवून देतात. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्दानं ज्याचं ज्याचं वर्णन केले ते साधन व्यर्थ आहेत असं ज्ञानोबा रायाने दाखवून दिले. आणि आता सर्व साधनं शब्दात समाविष्ट झाली, कारण शब्दानं सर्व साधनांचं वर्णन केले आणि सर्व साधनांचं वर्णन बी शब्दाने केले आणि सर्व साधनाचं व्यर्थत्व बी शब्दानं सांगितले. म्हणून सर्व साधनापेक्षा शब्द श्रेष्ठ ठरला. शब्द साधने श्रेष्ठ आहे. कारण शब्दानं साधनं कळाली, शब्दानं साधनाचं महात्म्य कळालं, शब्दानं साधनात प्रवृत्त झाला आणि शब्दानं साधनाचं व्यर्थत्व कळालं. आणि शब्दानं साधनाची व्यावृत्ती करायला लागली, केली व्यावृत्ती. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही साधनाचा शिरकाव होत नाही. ना प्रमाण, ना दृष्टांत, ना प्रतीती, ना अनुभव, हे जे सर्व प्रकारची साधने आहेत, ना योग, ना स्मृती, ना ध्यान, ना धारणा, ना बहिरंग, ना अंतरंग, सर्व साधन एकंदरीत सर्व जो साधनाचा मेळावा आहे, साधन जात हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चालत नाही असं शब्दानं वॉर्निंग दिली. मग शब्द
मॉनिटर ठरला, शब्द मुख्य ठरला. कारण शब्द तर चालला ना, पण नाही, शब्द बी चलत नाही हे आता सांगायला. शब्दानं बाकीचे सर्व चालत नाही अशी सूचना दिली, आणि शब्दानच आता सूचना द्यायलीत की या शब्दाचं सुद्धा तिथं उपयोग नाही. या शब्दाचं सुद्धा तिथं काम चालत नाही, या शब्दाची सुद्धा तिथं प्रवृत्ती नाही. कारण शब्दाची प्रवृत्ती कुठं असते, कशा करता असते, शब्द काय मिळवून देतो, शब्द काय घालवतो, कशाची निवृत्ती करतो, कशाची प्राप्ती करून देतो, शब्दाची व्याप्ती किती आहे, शब्द कोण्या प्रकारचा आहे, तो कोणत्या प्रकारचं काम करतो, तो कोण्या अवस्थेत काम करतो, त्याला कोणची कंडिशन पाहिजे तेव्हा शब्द चालतो. शब्दाला कंडिशन लागते हो. जगदांपाती जे सर्व साधने, सर्व प्रकारचे वस्तू जात आहे, हे कंडिशन मध्ये काम करतात. कंडिशन मध्ये एक मॅनेजमेंट लागते, एक व्यवस्थापन लागते. त्या व्यवस्थापनातच ते काम करीत असतात. एरवी ते व्यवस्थापन सोडून ते काम करीत नसतात. अशी सर्वाची विशिष्टता आहे, त्यालाच विशिष्ट म्हणते. तर आपल्याला सर्वांगीण लक्षात आलं पाहिजे. ज्या विशिष्ट वस्तू असतात त्या विशिष्ट स्थितीतच काम करतात, कुठे बी नाहीत करीत, केव्हा बी नाही करीत. सर्व अवस्थेनं आणि सर्व विशिष्टतेनं बांधलेलं जग, मोकळं नाही. आपल्याला जे जगाचं मोठेपण वाटतंय, प्रत्येक वस्तूचं जे महिमान वाटतंय, ते आपण मूर्ख असल्यामुळं. नाही तर विशिष्ट स्थितीतच विशिष्ट वस्तू काम करते, इतर स्थितीत, इतर ती स्थिती सोडून ती अजिबात काम करीत नाही. काही आसन केवढं आसन, विशिष्टता आहे त्याच्यात, औषध आहे त्याच्यात, त्या औषधाकडूनच ती काम करीत असते. म्हणून ते काम चालत असताना त्या वस्तूचा मोठेपणा नसतो, सापेक्षित असतो. निरपेक्ष रूपानं पाहिलं तर काहीच नसतं, शून्य असते ती वस्तू. आपल्याला पाहता आलं पाहिजे. प्रत्येक वस्तू विशिष्टतेत काम करते हे आधी कळून घ्या. डोळा आहे, उदाहरणादाखल घेऊ, कुठे बी काम करीत नाही, उजाडात काम करतो. उजाडात मॅनेजमेंट लागतं, त्याला व्यवस्थापन लागतंय. कुठे बी काम करीत नाही, चेव लागतो, जाग लागती तेव्हा काम करतो. स्वप्नातून झोपेत नाही काम करीत हा डोळा. स्वप्न झोप नसलं तरी अंधारात नाही काम करीत हा डोळा. खूप मोठं व्यवस्थापन आहे डोळ्यामाग, आपल्याला माहित नाही. आपण त्याची सखोल चिकित्सा करीत नाहीत, अनुभव त्याचा अभ्यास करीत नाहीत. डोळ्याचं जे काम आहे ते आपण लय लांबून पाहतो म्हणून आपल्याला दिसतंय, बारकाव्यानं पाहिलं लय त्याच्या मागे धागेदोरे आहेत. बाहेरूनच पाहिलं तर अंधार लागतो, उजेड लागतो तेव्हा काम करतो, जाग लागते तेव्हा काम करतो, जाग असून बी मन त्याच्यात ठेवावं लागतं तेव्हा काम करतो, मनाच्या आधी त्याच्यात प्राण लागतो तेव्हा काम करतो, रक्त पुरवठा लागतो तेव्हा काम करतो, पडदा आलेला नसल्यावरच काम करतो, नसा कमजोर नसल्यावरच काम करतो. मेंदूचे केंद्र सक्रिय असल्यावरच काम करतो, त्या ठिकाणची त्यांची जी केंद्र आहेत काम करण्याची ती. शुगर व्यवस्थित असल्यावरच काम करतो. किती किती हजार कारण सांगता येतील. हे सर्व व्यवस्थापन व्यवस्थित असल्यावरच डोळ्याचं काम चालत असते कसं बस. डोळा एक उदाहरणाला घेतला तसं सर्व जग आहे, सूर्य सुद्धा तसाच आहे. तेव्हा बी काम करीत नाही सूर्य.
त्याच्या बी काही कमजोरी आहे, त्याचं बी काही व्यवस्थापन आहे, त्या व्यवस्थापनेतच काम करतो. काहीला त्याचा अभ्यास असन, काहीला नसन. पृथ्वी सुद्धा तशीच आहे, समुद्र सुद्धा तसाच आहे, आकाश सुद्धा तसंच आहे, मन सुद्धा तसंच आहे. सर्व विशिष्टता आहे. आभास सुद्धा तसाच आहे. विशिष्ट आहे सर्व हे. जीव तसा आहे, शिव तसा आहे, विशिष्ट आहे ती. विशिष्ट स्थिती आहे त्याची ती. त्या विशिष्टतेत ते ठेवतात, तरळतात आणि त्याचं काम चालते. त्याचं वैभव आहे त्याचं नाही, त्या विशिष्टतेच आहे. ती विशिष्ट स्थिती आलेली त्या स्थितीत आहे. शिदड डवणे जशी त्या स्थितीत, त्या महिन्यात, त्या चिखलात, त्या झडीत तस ते उठू येतात, वळवळ काढतात. नेहमी नाही, स्वाभाविक नाही, ती स्थिती लागते त्याला. आषाढ महिना असून बी जर आषाढ महिन्यात पाऊस नसला, बखाड असली, नुसतं ऊन तापल्या एखाद अशी कोरडाई असली, महिनाभर पाऊसच नाही आला, कधी कधी येत नाही आषाढ महिन्यात, मान्सून उशिरा येतो किंवा विरळ होतो, बखाडीचं साध असते पावसावातून उघाड. आषाढाच्या महिन्यात का पिण्यात यायला? आषाढाच्या महिन्यात पाऊस पाहिजे, ते खलचिंब व्हायला पाहिजे, ही त्याची विशिष्टता आहे. तेव्हा शिदड, तेव्हा डवणे डोलतात, वरी खाली काढतात, वळवळ काढतात. हे जसं डवण्याच आहे. आग्याच तसंच आहे, अंधार लागतोय, हिवाळा लागतोय, झाडं फुलं बहरून यावं लागतात आणि अंधार लागतो, तेव्हा आगी चमकतात, चमचम 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 त्याची शोभा चलते. उन्हाळ्यात बी रात्र असते, अंधार असतो, पण नसतात ती. हिवाळ्यातली रात्र लागते. आणि नुसती हिवाळ्यातली रात्र नाही, ज्या साली पाऊसच पडला नाही असा हिवाळा असला तर त्या साली नसते आगी. काजवी जे आहेत ना, आधी पावसाळा असतो, पावसाळ्यानं वनराई फुलते, गवत झाड झुडप यांना बहर येते, आणि त्या बहरीवरच त्या आळ्या तयार होतात, ते कीटक तयार होतात, आणि त्यांना पंख फुटून त्याच्यातले काही जातीचे चमकतात. सर्व जातीचे नाहीत चमकत कीटक, जे चमकतात त्यांनाच काजवे म्हणतात. विशिष्टतेत एक तर दिवसा चमकत नाहीत, रात्री रात्री भलत्या रात्री नाही, हिवाळ्यातल्या रात्री. नुसती हिवाळ्यातली नाही, बहरून आलेले हिवाळा पाहिजे वनस्पतीनं. पावसाळा अगोदर असा, त्याला आवश्यक आधी पाऊस आहे, उन्हाळ्यात नाही. नुसता पाऊस आवश्यक नाही, वनस्पती बहरून येण्याजोगा पाऊस, इतका वेळचा पाऊस. अशी विशिष्टता लागते. तितकं तापमान, तसं हवामान, त्याच्यातच ती तयार होऊन तरळतात. विशिष्टता आहे त्याची काजव्याची. तशीच सूर्याची, तशीच पंचभूताची, तशीच गुणाची, तशीच मायेची, आणि तशीच माय उपाधी विश्वरण, अविद्या उपाधी जीव, तशीच आहे याची सर्व सृष्टीची. सृष्टीचा उपक्रमच, सृष्टीची उत्पत्तीचे विशिष्टतेचे. सृष्टीची स्थिती बी एक विशिष्टता आहे, आणि सृष्टीचा लय बी एक विशिष्टता आहे. जीवदशात विशिष्टता आहे, शिवदशात विशिष्टता आहे. हे सर्व जर आपल्याला लक्षात आलं असं विराट, तर सर्व साधन, सर्व उपक्रम, सर्व 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 जगातले एक ना एक पैलू विशिष्टतेत काम करीत असतो. शरीर विशिष्टतेत काम करते, विशिष्ट तापमानात, विशिष्ट हवेच्या दाबेत, विशिष्ट प्रकारच्या रक्तदाबात, विशिष्ट प्रकारच्या साखरेत, विशिष्ट प्रकारच्या रक्ताच्या
द्रवतेत रक्त घट झालं तरी जमत नाही, पातळ झालं तरी जास्त जमत नाही. विशिष्ट वजनात, विशिष्ट उंचीत, विशिष्ट मज्जासंस्थेत, विशिष्ट पचन क्रियेत, विशिष्ट श्वसन क्रियेत, विशिष्ट रक्ताच्या घटकात, विशिष्ट मांसाच्या पेशीत, विशिष्ट मेंदूच्या पेशीत, विशिष्ट पाहिजे. त्याची वाढ, त्याचं विसर्जन, त्याची स्थिती विशिष्ट पाहिजे सर्व, प्रत्येक पेशीची. पेशी जास्त घटायला तरी जमत नाही, पेशी जास्त वाढायला तरी जमत नाही, पेशी जास्त टिकायला तरी जमत नाही, पेशी जास्त टिकाणं तरी जमत नाही. विशिष्ट, किती विशिष्ट आहे, किती नाजूक आहे, किती सुकुमार आहे. त्याच्यावर चाललेलं आहे शरीर, हे सर्वाच्या भाग्याद्वारे सर्व जाळे. इतकी कारण आहेत त्याला, इतकी विशिष्टता आहे त्याची, सर्व जुळून आली पाहिजे योग. त्याच्यातला योग जरी योग असंतुलित झाला तर शरीर पडते कोसळून. सर्व बरोबर आहे, रक्तदाब बरोबर नाही तरी कोसळून पडते, सर्व बरोबर आहे, शुगर बरोबर नाही तरी पडते, सर्व बरोबर पेशी बरोबर नाही तरी पडते, सर्व बरोबर आहे, तापमान बरोबर नाही तरी पडते, सर्व बरोबर आहे, रक्त पातळ झालं, सर्व बरोबर आहे, रक्त घट झालं. काय सांगता? सर्व बरोबर आहे, वजन कमी, सर्व बरोबर आहे, वजन जास्त झालं. हजारो लाखो कारण आहेत शरीर टिकण्याला, शरीर पाडण्याला. हजारो लाखो कारण आहे श्वास चालू असण्याला, श्वास बंद पाडण्याला. हजारो कारण आहेत मन इंद्रियाद्वारे बाहेर येण्याला आणि मन इंद्रियाद्वारे बाहेर न येण्याला. हजारो कारण आहेत मनाचा आणि या शरीराचा संबंध जुळण्याला. आणि हजारो कारण ती तुटली, त्यातलं एक बी कारण तुटलं की शरीर मनात राहत नाही, मन ह्या शरीरात राहत नाही, निघून जाते. किती किती विशिष्टता आहे ही. आणि जुळून लागले आपल्याला सहज वाटतं, सहज नाही, सहज नाही, काहीच सहज नाही जगात. स्वाभाविक काहीच नाही जगात, सहज नाही, सायासा नाही. त्याच्यात ईश्वराचे काही साय असेल, जीवाच्या प्रारब्धाचे काही साय असेल. कर्म, कर्माचा फलदाता ईश्वर, प्रारब्ध, सर्व संयोग, जीवाची इच्छा, ईश्वराची इच्छा, देश काल वस्तू अवस्था, दिशा भोग गुण प्रकृती, काय 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 अनेक असे पाहत गेल्यास किती बी सापडते. सर्व विशिष्टतेत ही सर्व काम करते असती, सर्व ही यंत्रणा. असं आपली यंत्रणा बद्दल चाललं नाही, पण आपण दृष्टांताला सर्व ब्रह्मांड घेतले. आता तसा शब्द काम करतोय विशिष्टतेत. शब्द काही स्वाभाविक नाही, शब्द साधन आहे, पण अवस्थेत काम करतो, गुणात काम करतो. गुणानं त्याची वैषम्यता होत असते. सत्वगुण असला तर असं काम करतो, रजोगुण असला तर भांडण करतो, तमोगुण असला तर शिव्या देतो. शब्दातून शिव्याची अभिव्यक्ती तमोगुणानं, शब्दातून चंचलतेची रागाची अभिव्यक्ती रजोगुणानं, क्रोधाची चिडचिडतेची, आणि शब्दानं दया क्षमा शांतीची प्रबोधनाची अभिव्यक्ती सत्वगुणानं. गुणात काम करतो, अवस्थेत काम करतो. जागृती अवस्थेत बोलणं, स्वप्न अवस्थेत आला तर बरळणं असं म्हणते त्याला. अवस्थेतून काम करतो, सुप्तीत नसतोच.
शब्दात फरक आहे. जरी करता सत्व कोणाचे असले तर शास्त्रीय शब्द, व्यावहारिक शब्द. शास्त्रीय जरी असले तर न्याय वैशेषिक शास्त्र का सांख्यशास्त्र का योगशास्त्र का वेदांत शास्त्र का कर्मशास्त्र. शास्त्र काही एक आहे का? कोण्या शास्त्राची परिभाषा बोलायला लागली. मग त्या शास्त्रात जरी बोलते त्या शास्त्रात काही एक निर्णय का आणि एक सिद्धांत आहे का? अनेक पोट सिद्धांत आहे. त्याच्यातलं कोणचं बोलले, कोण्या साधनाबद्दल बोलायली. वेदांत जरी सांगायला ते वेदांतातलं काय सांगायले, उपक्रम सांगायले, उपसंहार सांगायले किंवा अध्यारोप सांगायले का अपवास सांगायले. स्थूलाबद्दल बोलले का सूक्ष्माबद्दल बोलायली का कारणाबद्दल बोलायली का अधिष्ठानाबद्दल बोलायली. बंधनाबद्दल बोलायली का मोक्षाबद्दल बोलले का मोक्षाच्या साधनाबद्दल बोलायली का जीवनमुक्तीबद्दल बोलायली का विदेह मुक्तीबद्दल बोलायली. शब्द शब्द कुठं काम करतो, कसा काम करतो, त्याची स्थिती काय, शब्द कुठं उत्पन्न होतो, परेत पश्चिंतीत मध्यमात वैखरी, त्याची कशी एक रूप आहे का? बोलायला काय लागलं, त्याची चिकित्सा केल्यावर त्याच्यात का साध आहे का? याच्यात समजा तुकडे तुकडे पडतात, तुकड्या तुकड्यातच जग आहे, सावयव जग आहे. त्याला सावयवता म्हणतात शास्त्रीय भाषेत. खंडर खंडर जग आहे. आपण एक विचार करीत नाहीत म्हणून आपल्याला मजबूत जग दिसते. मजबूत जग नाही, जगात मजबूती नाही. आपले अविचार असल्यावर मजबूत दिसते. आपण विचार केल्यावर जगा इतके तुकडे कशाचे नाहीत, जगा इतकं खोटारड काही नाही, जगत ठरत नाही. जे विचाराचे नामनस आहे, विचारानं पाहिल्यावर दिसतच नाही, त्या वस्तूत दिसत, जेथे तेच नाही झाली झाडा घेतला विठ्ठली. अविचारानं इंद्रियानं जबरदस्त दिसणार जग, विचारानं जर पाहिलं तर तुकडे पडतात, त्याची खंडार खंडार होतात. अणुबॉम्बाना जसे अणु अणु इतळून विघटन होते, अणुचं संघटन राहत नाही, विरून जाती सर्व सृष्टी. अणुबॉम्ब जशी मजबूती राहत नाही तिच्यात, त्याचप्रमाणे विवेकाचा अणुबॉम्बच आहे. काहीच राहत नाही त्या विवेकापुढं. कुठेही शब्द, कुठेही शरीर, कुठेही जग, कुठेही जागृती, कुठेही स्वप्न, कुठेही सुसुप्ती. जे विचाराचे विचार घेऊन पाहत नाहीत आपण. आपला विचारच प्रगटला नाही. विचार प्रगटल्यावर जेथे तेच नाहीत, जे पाहतात ते नाहीत कळते. हसू येते त्याच. कुठे येते भ्रांत जीव, त्याला जग जग म्हणाले कुठेही जग. भ्रांत जीव ज्याला मी मी म्हणाले कुठेही त्यांचा मी. भ्रांत पाप म्हणायला कुठे पाप, भ्रांत पुण्य म्हणायला कुठेही पुण्य, भ्रांत सुख म्हणायला संसारात कुठेही सुख, भ्रांत दुःख म्हणायला संसारात कुठेही दुःख. भ्रांत पैसा म्हणायला कशाचा पैसा, भ्रांत दारिद्र्य म्हणायला कुठेही दारिद्र्य, भ्रांत बाई म्हणायला पुरुष म्हणायला नाही. ते विचारानं पाहू गेल्यावर तिथं काहीच नाही. जय विवेकी खोल पाहिजे माऊली म्हणतात. विचारा तैसी विचारिता निरसली, देखे सारासार विचारिता भ्रांती, ते पाही सर्व ही आसारता म्हणून पाहत होता आधी वैराग्याच्या अवस्थेत. ती विवेकानं पाहिल्यावर भ्रांती असं कळते. हे पहा, वैराग्यानं जगाकडे पाहिले की जग आसार कळत असते, विवेकानं जगाकडे पाहिले की जग ब्रह्मय कळत असते. जग अनित्य कळणं, जग मरणार आहे कळणं हे वेगळे, आणि जग भ्रम आहे कळणं हे वेगळे. जग नाशवंत कळणं हा वेगळे आणि जग भ्रम आहे कळणं वेगळे. आज जग हे उद्या संपणार आहे हे कळणं वेगळं. हे बी कळत नाही काहीला मूर्खायला. आज आहे उद्या राहणार नाही हे नाशिवंत कळणं. आणि आता दिसायले आताच भ्रम आहे, अध्यास कळणे. असो तसं विवेक लय मुख्य, पण एवढा मोठा विवेक
शब्दाचा आश्रय करून राहतो, शब्दानं प्रगट होतो. आणि ते जे शब्दांत विवेक आहे ते सुद्धा, त्याचे सुद्धा भीड नाही टाकायली माऊली इथं. ते शब्द सुद्धा माऊली म्हणतात विशिष्टतेत काम करतात, विशिष्टतेत. सुसुप्तीमध्ये काम करीत नाही, शब्द उद्भूतच होत नाहीत, समाधीमध्ये उद्भूतच होत नाहीत. जीवनमुक्ती उद्भूत होतात पण खोटे ठरतात. आणि विधी मुक्ती कारणासह नसतात त्यांचे. ते आकाशासह शब्द नसतो विधी मुक्तीत, कानासह शब्द नसतो, वाणीसह शब्द नसतो, मनासह शब्द नसतो, अविद्येसह शब्द नसतो विधी मुक्तीत. हा शब्द निशब्द, शब्दातीत. म्हणून तो शब्द परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं आतापर्यंत ज्यानं सांगितलं तो देखील नाही हे सांगायलेत माऊली आपल्याला. त्या शब्दानं आतापर्यंत अनुवाद केला माऊलीनं, सर्व प्रकारचा खंडन मंडनाचा किंवा सर्व प्रकारच्या विवेकाचा, विश्लेषणाचा अनुभव उद्घोषित केला ज्या शब्दानं, तो शब्द देखील व्यावृत्ती करतात. त्या शब्दाची देखील इथं प्रवृत्ती नाही, तो शब्द देखील चालत नाही, परंतु विशिष्टतेत काम करतो आणि परमात्मा विशिष्टतेतला नाही. शब्द अवस्थेत काम करतो, परमात्मा अवस्थेत अडकलेला नाही, परमात्म्यात अवस्था नाही. शब्द गुणात काम करतो, परमात्मा गुणातीत आहे. शब्दाला कान आवश्यक आहे तेव्हा तो काम करतो, परमात्म्याला कान नाही. तो का म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई. शब्दाला प्राण आवश्यक आहे, परमात्म्यात प्राण नाही. प्राणाशिवाय शब्दच उद्भूत होत नाही, शब्दच प्राणाच्या आघातात निर्माण होतात. काल परवाच पाहिला आपण. शब्दाचे जाळेमुळे मनात असतात संस्कार आणि परमात्म्यात मन नाही. परमात्म्यात मन नाही, परमात्म्यात कान नाही, परमात्म्यात प्राण नाही, परमात्म्यात वाणी नाही, तर शब्द कुठून येईल? परमात्मा अमन आहे, आकान आहे, अवानी, अज्ञान आहे, अप्राण आहे. प्राणाचाही प्राण आहे, अप्राण आहे. त्याच्यात प्राण आहे, सर्वाचा अत्यंत अभाव आहे त्याच्यात, सर्वाचा, सर्व जगदापाती पसाऱ्याचा अत्यंत अभाव आहे. असा आहे परमात्मा. असा जय जय व शुद्धी, शुद्ध शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असं परमात्म्याचं स्वरूप एका वाक्यात सांगत असतात. म्हणून असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी या शब्दाची देखील उपयोगिता नाही, शब्द देखील नाही, तिथं शब्दच नाही. आणि तिथं शब्द नाही तर कमी बी नाही, अडचण बी नाही. एखादी गोष्ट नसावा आणि तिची गरज भासावा, मग अडचण आहे. बाबा ते पैसे नाही तर पैशाचं तर काम आहे, आणि पैसे नाही त्याला दारिद्र्य म्हणतील. दारिद्र्य कशाला म्हणतील? पैसे नसावा आणि पैशाचं काम पाडावा, मग दरिद्री येतो. आणि पैसे नाही तर पैशाचं काम बी नाही, त्याला दरिद्री म्हणत नाहीत. वानराला पैसे नाहीत आणि पैशाचं काम बी नाही, दरिद्री नाही वानर. पैसे नसून वानर दरिद्री नाही, पक्षी दरिद्री नाहीत. त्यातून पैसे नाहीत आणि पैशाचं काम बी नाही. माणसं का दरिद्री? पैसे नाहीत आणि पैशाचं काम आहे. त्यांना जरा बारकावा त्यातला. जंगलात गुहेत बसलेली संन्यासी, संन्यस्त दलिद्री नाहीत, पैसे नाहीत, जो खडक्या नाही दलिद्री नाहीत ती.
तुकोबाराजो पैसे नव्हते मागच्या काळात, दलित वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळविती येणे सुखी रुची एकांताचा वास नाही गुणदोष. गरिबी श्रीमंती गुणदोष मध्ये नाही गुणदोष अंग आहेत. अंगावर दरिद्री श्रीमंतता येत नाही. वनात गेल्यावर, लोकात, बाजारात, मार्केटमध्ये, रस्त्यानं गेल्यावर दलिद्री किंवा श्रीमंत म्हणून तुमची जाहिरात होती. तुम्ही दलिद्री का श्रीमंत हे लोकांच्या नजरेतून. तुम्ही जा वनात, जा जंगलात, बसा एकटे, तुम्ही दलिद्री नाहीत श्रीमंत नाहीत. कोण म्हणेन तुम्हाला? तिथं झाडं म्हणत नाहीत, त्याची भाषाच नाही दलिद्री श्रीमंत मानण्याची. तुम्हाला अपमानित मानित करण्याची, सन्मानित आणि अपमानित करण्याची त्यांच्याकडे संवेदनाच नाही. त्यांच्या राज्यातच नाही ती. वनराईत नाही ते, बागात नाही ती, जंगलात नाही ती, पशु पक्ष्यात नाही ती, ते मानवातच अविचारानं आलेलं. तुमच्याकडे दोन्ही येत नाहीत म्हणून पैसा नाही आणि पैशाची कमतरता नाही वाटत पशु पक्ष्याला. पैसे नाहीत पण अडचण नाही त्यांना, आणि पैसे असले म्हणजे त्यांना सुबकता नाही. त्यांच्या जीवनात पैसे नाहीतच. कोणकडे काय रुपया चालतो, कोणकडे टाक चालतो, कोणकडे डॉलर चालतो. पशु पक्षात काय चालतं? पशु पक्षात काहीच चालत नाही. ती नाणंच चालत नाही कुठलं. आणि तरी ते गरीब नाहीत, हे मला महत्वाचं सांगायचं. कारण ते नाही, त्याची गरज नाही. तसा परमात्मा शब्द नाही, शब्दाची गरज नाही. शब्द नाही म्हणून काही कमी, शब्द नाही म्हणून परमात्मा मुका आहे, त्याला कान नाही म्हणून तो बाहेर आहे, असं म्हणता येत नाही. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही, ठेंगणा नाही, ऐकणारा नाही, बाहेर नाही, बोलणारा नाही, मुका नाही परमात्मा. त्याच्याकडे दोन्ही भाव आणि अभाव दोन्ही नाही, गेले भावाभाव. म्हणून परमात्म्याकडे शब्द नाही, म्हणून चलत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, शब्दच चलत नाही. शब्दानं सर्व वर्णन केले ते चलत नाही, आणि आता शब्द चलत नाही सांगायला. कसा चलत नाही त्याला काल 2 दृष्टांत दिले माऊलीनं, की चिव आल्याच्या नंतर चिव येण्याच्या, चिव आणण्याच्या किंवा चेवा संबंधीच्या गोष्टी करून उपयोग नाही. आला ना चिव. हे पहा, शब्द ध्यानात घ्या जरा, आपण जरा गंभीरतेने पाहू. शब्द केव्हा काम करीत असतो? अनुपस्थिती. ते नसावा तेव्हा शब्दाचा काम चालत असते. ते असल्यावर काय करायचं शब्दाचं? अहो फुलं असल्यावर फुलच आहे, हे फुलं म्हणायचं काय काम आहे? फुल नसल्यावर फुलाचं काम आहे. फुलाच्या अनुपस्थितीत फुल शब्द काम करतोय, स्मृती करून देण्याचा. स्मृती केव्हा असते? अनुपस्थितीत. आणि फुल हे शब्द काय? स्मारक आहे, स्मृती करून देणार आहे, स्मरणदानी प्रसिद्ध शब्द. शब्द बहुतेक अनुपस्थितीत काम करीत असतो. ती वस्तू नसावा तेव्हा त्या वस्तूच्या संबंधीचे शब्द. ती वस्तू समोर असल्या शब्दाचं काम काय? फुल समोर आहे, आता फुल फुल कशाला म्हणतो? पाहे ना त्याला डोळे भरून, बोलतो कशाला? घेणं वास त्याचा, घेणं स्पर्शी त्याचा, पातळ्यांचा त्या आनंद लुट त्याचा. आता फुल फुल कशाला बोंबलो? फुल उपस्थित नसल्यावर फुल शब्द काफी. त्या शब्दानं संवाद करता येईल, फुलाचे गुण गाता येतील, फुलाचं स्मरण जागिता येईल, दुसऱ्याला बी ना आपल्याला बी. फुलाचे गुण, फुलाची वैशिष्ट्ये, फुलाचा उपयोग, फुलाचा महिमा फुल नसल्यावर गाता येत असतो, सांगता येत असतो, अनुवाद करता येत असतो, त्याचा काव्य करता येतं त्याच्यावर, फुलावर. फुल नसावं तवा. फुल असल्यावर कशाला करतो काव्य? फुल आहे ना पुढं, त्याचा उपभोग घे, ते पाय ना आहे ना. ती वस्तू नसल्यावर शब्द असतात, हे महत्वाचं ध्यानात घ्या. वस्तू समोर असल्यावर शब्द काय कामाची? शब्दात वेळ घालू नका आता.
वस्तू समोर आल्यावर शब्द वेळ घालूपणा आहे, प्रतिबंध आहे शब्द. ते शब्दच अडचण येत. आता वस्तू पुढे येईन, आता वस्तू नसल्यावर शब्द. तसे चेव आल्यावर शब्द काय कामाची, चेवाच्या संबंधीची. टेली ही पाठी शेवण्याच्या गोष्टी. तसा परमात्मा स्वरूपामध्ये काय शब्द कामी येत आहे? परमात्माच झाला ना तो, आता परमात्माच आहे ना, काय करतोय शब्द बटबट? बडबडीला काय अर्थ नाही. आता तुका म्हणे मग कळते चाचणी. जसं तुकोबार आहे आपल्याला सांगायली, ज्ञानोबार आहे तेच सांगायला लागली का चेल्या ही पाठी चेवणयाच्या गोठी, का धाला बैची पाठी रंधनाच्या. तृप्त झालेला जसं, अरे परमात्मा समोर आला आता ना, आता शब्द कशाला घ्यायला? अरे तू ढेकड द्याला, आता जेवण करला, जेवण झालं आता स्वयंपाक कशाला, भांडे गुंडे कशाला रामा करला, तेल पत्ती हळद, तेल हळद काय मीठ भाज्या कशाला एकत्र करायला, काय 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 करायला लागला तू? म्हणजे आता अवसान आलं जेवण, आता अरे अवसान आलं जेवण तर तू दुसरे काम कर, आता स्वयंपाक करतो कशाला? जेवण आता उल्हास आला, शक्ती आली, आता आता काम, आता करतो स्वयंपाक. एकटा माणूस एकट्या घरात जेवला आणि पुन्हा स्वयंपाकाला लागला, हे जसं त्याच करणं व्यवस्थित नाही, बिनकामी करू नये. त्यानं करीत असला तर तो मूर्ख समजल्या जाईल. का चेल्या ही पाठी चेवण्याच्या गोठी, का धाला बैची पाठी रंधनाच्या, ही दोन दृष्टांत दिली माऊलीनं. त्याचप्रमाणे ते तसा शब्द व्यर्थ झाला. आता अवघीभूते साम्य आली, झाला. आता जे मिळवायचं होते ते मिळले, जे कळायचं होते ते कळालं. भेद खोटा होता तो खोटा कळाला, अभेद खरा आहे तर खरा कळाला. जे खोटे तर खोटं कळालं. मी परमात्मा रूप आहे तर परमात्मा रूप कळालं. सर्व अवस्था अविद्येच्या आहेत. अविद्या कारणी स्वरूप आणि अविद्येचा अधिष्ठान आहे माझ्या ठिकाणी, अविद्या नाही. अविद्येचा म्हणजे कारणाध्यास देखील माझ्या ठिकाणी नाही, तर कार्याध्यास कुठे? हे कार्य आणि कारण सर्वच भ्रम आहे, मी त्याचा अधिष्ठान आहे. अशा प्रकारचं बोललो नाही, अशा प्रकारचं ऐकलं नाही, अशा प्रकारचं परिपक्व झालंय, असा निश्चय झाला, असा ठाम झालाय, अशा भूमिकेवर आलाय, असं पाहालाय, असं कळायलंय, असं ठाम झाले, असं जगायलाय, अशा भूमिकेनं जगायला, अशा भूमिकेनं स्वतःला, अशा भूमिकेनं पाऊल टाकायलाय, अशा भूमिकेनं सर्व दृष्टिक्षेप करायला. जागृती स्वप्नात असंच चाललंय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि असं असं जर जीवन जसं झालं, स्वाभाविकच तसं झाले, वास्तविकता तशी असं लक्षात आलं, तर आता काय बोलायला, कशा करता बोलायला? म्हणून आता शब्दाचा काम नाही, बोलत असला कौतुकानं तिथे कौतुक आहे, कौतुक आहे ते. तुकाराम महाराज म्हणतात ना की माझं कौतुक आहे, कौतुकानं गौरव येतो फक्त, त्याचं काम नाही. म्हणजे ते नाही केलं तर काही हरकत नाही, आणि केलं तर काही ते घडत नाही असे. पण शब्द तिथं साधन नाही. साधन काय असतं, त्याच्या साधना वाचून अडकत असतं, त्याला साधन म्हणा. शब्द तिथं साधन नाही, शब्द तिथं बंधन नाही, आणि शब्दाचं स्वरूप तिथं वास्तव नाही. म्हणून असं शब्द वाचून अशब्द आपलं स्वरूप आहे, तिथे शब्दाची गरज नाही, असं माऊली लक्षात आणून द्यावी.
तशा भूमिके शब्दाची कशी अर्थता आहे ते सांगायले. उदय झाल्या दिवसपती पैकी दिवेशे जे येते. अहो सूर्य उगाल्यावर दिवे कुठं वातीवर येत असतात का? महाराजांना अशी खुबी केली की ह्या ओवीत ह्या तुकड्याचे दोन्ही अर्थ करता येतात. उदय जेलिया दिवसपती तैकी दिवे शेजे येती, दोन्ही अर्थाने घेता येतात. दिवसपती उदयल्यावर दिवे शेजेला येत नसतात का? शेजेल येणं दोन अर्थाने. शेजेला येणं म्हणजे झोपी जाणं, शेजारती. आणि शेजेला येणं म्हणजे आसनावर आरूढ होणं. उदय जेलिया दिवसपती तैकी दिवे शेजे. अहो दिवसपती म्हणजे सूर्य उगाल्यावर दिवे कुठं आपल्या आसनावर येऊन बसत असतात का? वातीवर येऊन तेवत असतात का? काय उपयोग आहे त्याचा? किंवा सूर्य उगाल्यावर दिवे जसे मालवावा लागतात ते त्याच्या शेजेवर झोपी जातात. ते विलीन होतात आपल्या कारणात, ते समाप्त होतात. ते तेवत असले काय आणि इजले काय, काही फरक पडत नाही. कोण लक्ष देत नाही. दिवे पण तुम्ही दिवस उगाल्यावर त्या वातीवरला दिवा देवालयातला इजलाय का चालू आहे कोणी लक्ष देतं का? इजला असला तर इजून सांगतो तो कशानं काही त्याच्या आले काही अरिष्ट तर, किंवा तेल संपलं, वाद जळाली, किंवा पाकळी आली, किंवा हवा आली. विजला तरी लक्षात येत नाही घराच्या कोणातल्या, आणि पेटल्याला असला तरी लक्षात येत नाही, कारण हा उजेड आला. हा उजेड आला मग फरक पडत नाही. तो पेटल्याला असला तेवत असला तरी काही फरक पडत नाही, आणि विझून गेला तरी काही फरक पडत नाही. दिसण्यात काहीच फरक पडत नाही. त्याचा उजेड गणतीतच नसतो. उजेड असतो ह्या उजेडात, त्याचा पण गणतीत धरण्याचा, त्याचा मोजमाप करता येत नाही, नजरेत भरत नाही तो. त्याचा भाव बिन, त्याचा अभाव बी नजरेत भरत नाही. गेले भावाभाव त्या दिव्याची ध्वनी ह्या उजेडा पुढं. तसा शब्दही, म्हणून शब्द बोलून मुख असतो तो, आणि मुखानेच बोलत असतो तो, त्या उजेडासारखा. महात्मे इतके बोलतेत आणि मुखे पण मोड नाही. मौनाची अक्षरे बली चांगदेव 65च्या 65 व्या केल्या, आणि मौनाची अक्षर आहेत म्हटले. काय माऊलीचं बोलणं आहे ती. बोलू आबोलणे मरून याजिने, असोने नसणे जेने आम्हा. बोलू आबोलणे, असं बोलू की आबोलनापणा मोळला नाही पाहिजे, असं बोलू, अशी प्रतिज्ञा करतात तो खूप. बोलू आबोलणे मरून याजिने, असं जीव की मरून, असं मरू की जिवंत असू. असोने नसणे जेने आम्हा, जनात असं राहू की नसण्यासारखं, आणि असं नसणं असं आमचं असण्यासारखं. आता काय सांगा. म्हणून ते दिवे जसे नजरेत भरत नाहीत, पेटलेली आहेत का विजलीत. दिवसपती उगाल्यावर म्हणजे सूर्य उगाल्यावर. उदयलिया दिवसपती तैकी दिवे शेजे येते. ते सहजच दिवे मालवतात. दिव्याचं काम, दिवे नाही मालव तरी ते त्याच्या रूपानं मालवतात, त्याच्या कामानं मालवतात. ते सुरू असले तरी नसण्यात जमायत. तसं ब्रह्मज्ञान झाल्यावर जग दिसलं तरी नसण्यात जमाय, व्यवहार झाला तरी नसण्यात जमाय, क्रिया घालड्या तरी नसण्यात जमाय, क्रिया घालड्या तरी आक्रिया पण मोडत नाही. जग दिसलं तरी जगाचा अभाव असतो. ध्यानात घ्या. दिवस उगाल्यावर दिवा उजेड देऊन बी देत नाही, आणि दिवा विझाला तरी अंधार होत नाही.
पेटल्याला असला तरी लक्षात येत नाही आणि विजला तरी लक्षात येत नाही. महाराज म्हणतात ना, की झाकून ठेवलेला देवा केव्हा विजला का पेटलेला हे माहित नसते. झाकून ठेवल्या, अरे उघडा दिवा केव्हा पेटला काही इथला माहित नसते दिवसपती उगाल्यावर. दृष्टांत द्यायला माऊली ना तुम्ही, की झाकून ठेवलेला दिवा केव्हा विजला आणि केव्हा मालवाला नेणू काय झाला केव्हा. हे जसं आहे त्याचप्रमाणे उघडा दिवा बी केव्हा मावळला आणि केव्हा लागलेला आहे का मावळला हे दुर्लक्ष होते. जर दिवसपती कसा शब्द बोलला का नाही बोलला, बोलून बी नाही बोलला, नाही बोलून बी बोलला, नाही बोलून बोलला आणि बोलून नाही बोलला, अशी शब्दाची स्थिती होत असते. म्हणून उदय दिल्या दिवसपती पैकी दिवेशी जी येते, वाचून पिकला शेती सुजायतात ती काही नागर. सुजायतात नागर काही. पाठभेद असल्यामुळे इकडे तिकडे शब्द जातील. उदयलिया दिवसपती तैकी दिवे शेजे येती, वाचून पिकला शेती सुजाता ती काही नागर. सुजाता ती नागर काही, तुई जाता ती काही नागर काही. महाराज त्या वरच्या दृष्टांतामध्ये तरी दिवा चालू असला बंद असला तरी काही बिघडत नाही, कमीत कमी त्याचा काही फरक पडत नाही, पण बिघडत नाही काही. पण खालच्या दृष्टांतामध्ये तेच सांगतात, किंवा सूर्याचा उदय झाल्यावर दिवे जशी मालवतात किंवा शेतात पीक भरघोस आले असतात, त्या शेतातील नागर कोणी, त्या शेतात कोणी नागर घालतात काय, असं पा वरच्या ओळीत बी ह्या खालच्या ओळीत बी दोन दोन दृष्टांत दिले, तर प्रश्नार्थक चिन्ह करूनच दिलेत माऊली. चेल्याही पाठी चवण्याच्या गोटी असतात का कुठं, का धालाबाईची पाठी रंधनाच्या, प्रश्नच आहे. उदयलिया दिवसपती तैकी दिवी शिजी येते, प्रश्न करून उत्तर द्यायले महाराज. पद्धत ही ती एक सांगण्याची, पुढच्याची शंका निवारण करण्यासाठी त्यालाच प्रतिप्रश्न करून त्यालाच उत्तर त्याच्याच मनात आलं पाहिजे असं बोलले. त्याचं उत्तर त्याच्या मनातच सापडलं पाहिजे त्याला, अशा प्रकारचं उत्तर देणं, असा एक उत्तर देण्याचा प्रकार असतो. त्याची शंका त्याच्या मनातच निराकरण झालं पाहिजे, उत्तर त्या शंकेचं समाधान त्यानं त्याला शब्द आठवला पाहिजे की इथं काय बोलायचं. चेलिया दिवसपती तैकी हा येतो, चेलिया ही पाठी चेवण्याच्या गोटी, त्या पुढच्यानच म्हणा कुठं असतात का अशा, का धालाबाईची पाठी रंधनाच्या, अजिबात नाही महाराज असं पुढच्यानं म्हणा. का उदयलिया दिवसपती तैकी दिवे शेजी येते, कशी येऊ शकते शेजीवर, कशी बसू शकते नारळ होते, ते झोपून जाऊ शकतात, समाप्त होऊ शकतात असं म्हणा पुढच्यानं. वाचून पिकल्या शेती सुजायतात ती नागर काही. शेती पिकल्यावर कुठं भरघोस उत्पन्न आलं, मोडून पीक आलं, लोंडले झाड खाली, आणि एका कोणतरी सांगितलं की नागरलं म्हणजे चांगलं असतं शेत. पाहुण्याच्या गप्पा ऐकल्या बैठकीत की नागरलं ना उत्पन्नात फरकच पडतो. मला गोष्ट खरी बी येते, 2-3 वर्ष शेती चांगली पिकती नागरलं. मग त्यानं लगेच तयारी केली नागरायची, शेतात नागर घेऊन गेला आणि नागरायला सुरुवात केली. वाटसरू कोणतरी पुन्हा एक शहाणा माणूस आला, म्हणले काय करले, काय तुम्ही काय लावलं कडी न, म्हणजे गवत झालं का तुमच्या, नाही म्हणले बंदच रान नागरायचं. म्हणले कशामुळे, तर म्हणले आता आम्हाला अशी सूचना आली, अशी माहिती भेटली की नागारल्यानं उत्पन्नात फरक पडतो. म्हणले हे आता पूर्ण रान नागरायचं, तुम्हाला इतकं असे हे
लोंडून गेलेलं म्हणले हो. नाही, चुकीमध्ये तुमच्या समजण्यात गलत झालेली. अहो, नांगरानं शेताचा पोत वाढवतो, शेतात ऑक्सिजन खाली जातो, आतले जे काही विषाणू आहेत, जे काही कीटकाचे कोश आहेत, ते वरी येऊन पाक्षी खातात. पुढं संभाव्य जे धोके आहेत, रोगराई पाडणारे, त्या कमी होतात. शेताची खालची थंड माती वरी येते, ती तापल्या जाते, वरची तापलेली ती खाली जाते. हे काही फायदे आहेत त्या नांगरटीचे. जे काही गवताचं तण आहे, तणाचं बीज आहे, ते खाली जातं. जे काही उगलेले ते उपटून उखडून जातं. असे नांगराचे बरेच फायदे आहेत. म्हणून तुम्हाला ते फायदे सांगायसाठी कोणतरी सांगितलं असं. पण नांगराचा हा फायदा नाही की तुमचं हे आलेलं पीक आता याच्यात वाढ होईल, हे पूर्णच जाईल तुमचं. हे जे तुमचं आता डोलदार पीक आलं ना, हे पूर्ण समाप्त होईल. हे फुलं, हे झाडं, हे शेंगा, हे फळ लदबद लागलेत, ते उखळून जाईल. पुढचं येईल चांगलं, पुढच्या वर्षीच. आता हे नांगर घालायची वेळ नाही. ते पीक नांगरल्यामुळे चालले, मागं कोणतरी नांगरले, तुम्हीच मागं नांगरलं होतं, त्याचीच ही निष्पत्ती, त्याच हे फल आहे. कारण हे डोलदार पीक दिसायले म्हणजे मागं जमीन नांगरली होती, मेहनत केली होती, याच हे चिन्ह आहे, लक्षण आहे. त्याच हे फल आहे. झाडाला खालून ऑक्सिजन, चांगल्या पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढली, झाडाला ऑक्सिजन ह्युमिक भेटलेले आतून. अन्नधान्य जे काही त्याचं कर्बोदके असतात, किंवा अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात, किंवा अनेक प्रकारचे खनिज शोषण केलेत. पोत चांगला आहे जमिनीचा तुमच्या, भुसभुशीत आहे जमीन, ऑक्सिजन आहे, पाणी आहे, टिकून ठेवण्याची क्षमता आहे, ओलावा आहे. अनेक प्रकारचे जे घटक आवश्यक असतात वनस्पतीला, सूक्ष्म अन्नद्रव्ये, तर ते आहेत, संजीवकी आहेत, भेटलेत तुमच्या धान्याला. सर्व घटक आहेत. तेव्हा पीक चांगलं आलेले. आता नांगर घालणं बरोबर नाही. आणि घालीत असले तर मूर्ख ठरता तुम्ही. आता नागर जर धरीत असले, नागर शेतात नागरणी करीत असले तर मूर्ख आहेत, फक्त मूर्ख आहे, दुसरा काही शब्द त्याता येत नाही. शहाणपणा अजिबात नाही, चतुराई नाही, सतर्कता नाही, सावधपणा नाही, शहाणपणा नाही. पीक शेती पिकल्यावर कुठे नागर घालत असतील का त्याच्यात? ते पीक काढून घेत असते, त्या पिकाचा उपभोग घेत असते, त्याच्यापासून उत्पन्न मालामाल होत असते का नागर धरणं अगोदर असतंय, पेरणीच्या अगोदर असतो नागर. तुम्ही केव्हा काय करायले? सुगरणबाई ठिकाणा असं केला, गुळतो घातला भाजीमध्ये, दुधामध्ये बोल, तुकोबरायचा सुंदर अभंग. ए सुगरणबाई काय करायला लागली? तसा वाचून पिकल्या शेती, सुजाता ती काय, सुई जाता ती नागर काही, नागर कुठं घालत असतेत का? त्याप्रमाणे आता हे सर्व व्यवस्थित झालं आणि परमानंद परमात्म्याची प्राप्ती, आणि तिथं शब्द काय उपयोगी, असं महाराज सांगायचे. दिवसपती म्हणजे सूर्य उगवल्यानंतर रात्री लावलेले दिवे मालवले जातात, म्हणजे आपल्या शयेवरती झोपी जातात. रात्रभर दिवे जागे असतात आणि दिवसा ते झोपी जात असतात. जसे योगी रात्रभर जागे असतात आणि दिवसा झोपी जातात, आणि भोगी दिवसभर जागे असतात आणि रात्री झोपी जातात. जसं योग्याचा भोग्याचा आहे सांगितलेलं भगवद्गीतेत. हे जिथं जागे तिथे झोपलेले वेगवेगळ्या औषधातून. त्याप्रमाणे माणसं झोपी जातात, दिवे जागे असतात रात्रभर, मौजीने सांगायचं म्हणजे. आणि माणसं दिवसभर जागे असतात, दिवे दिवसभर झोपी गेलेली असतात, मालवलेली असतात. मालवण झोप आहे त्यांची, आणि तेवण जाग आहे त्यांची दिव्याची.
म्हणजे ते आपल्या शेवर झोपी जातात. रात्रभर दिवे जागे असतात आणि दिवसात ते झोपी जातात, कारण अंधारामध्ये दिव्याची शोभा असते. दिव्याचं जीवन केव्हा सार्थक असतं, केव्हा शोभनीय असतं, अंधारामध्ये. रात्र असावा तेव्हा. तसे अज्ञान अवस्थेत सर्व साधनांचा उपयोग असतो. तशी दिव्याला उपमा महाराजांना इथं दिव्याची उपमा शब्दाने दिली. तसे शब्द दिवे आहेत. हे शब्द दीपक आहेत. दीपमाळ आहे शब्द म्हणजे. संतवाणी असून शास्त्रवाणी असून दीपमाळ आहे. दिव्याची शोभा आहे. सहस्त्र दीपे दीप कशी प्रकाशली प्रभा. हे अनंत शास्त्राचे वचन, वेदांत शास्त्राचे शब्द, गुरुमुखातले शब्द, संतांची ग्रंथांचे शब्द, ही दीपमाळ आहे. दिव्याची लाईन आहे. दीपेच्या हरीच्या हरी आहेत. दिवे येथे. या दिव्याची शोभा रात्रीच असते, अज्ञान अवस्थेत, भ्रम असल्यावर, शंका असल्यावर, विपर्यास असल्यावर, संदिग्धता असल्यावर, कळण्यात दोलायमानता असल्यावर, परिपक्वता नसल्यावर, कळणं नसल्यावर, कळण्यात शंका असल्यावर, कळण्यावर ठाम नसल्यावर, कळण्यात परिपक्वता नसल्यावर या शब्दाचा उपयोग दिवे येते. दिवे जसे रात्रीतच काम करीत असतात, तसे अज्ञान अवस्थेत सर्व साधनाचा उपयोग सर्व शब्द साधन. शब्द साधने वेदांत शास्त्रात शब्द साधने सर्व साधनाचा उपयोग होतो. पण शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये कोणत्याही साधनाचा प्रवेश नाही. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कुठल्याही साधनाचा प्रवेश नाही. हे आपल्याला वारंवार महाराज लक्षात आणून देतात. किंवा दुसरा दृष्टांत देतात. त्याची कारण अशी आहे. दुसरा दृष्टांत का देतात त्याचं कारण सांगतात, आधी स्पष्ट करतात की सूर्योदयानंतर दिवा लावला तर काही बिघडत नसतं. अगोदरच्या दृष्टांतात दिवा लावला तर काही दिवसा बी दिवी लावतोच ना आपण, काही पूजेसाठी कशासाठी देवालयात कुठतरी, काही बिघडत तर नाही ना त्यानं. चांगलं काही दिसत नसन पण बिघडत तर नाही काही. सूर्यानंतर दिवा लावला तर काही बिघडत नाही, पण तो निरर्थक असतो. बिघडत नाही का, पण तो सार्थकी नसतो, निरर्थक असतो. उजेडासाठी त्याचा उपयोग नसतो, कारण त्याच्यापेक्षा चांगला उजेड तिथं असतो आधी. त्याचा काही उपयोग नाही, होत नाही. पण पुढचे दृष्टांतात ह्या सुजाईतात ती नागरकाई, हा जो दृष्टांत आहे वाचून पिकला शेती, तर हा दृष्टांतात बिघडते, पुन्हा बिघडण्याचा दृष्टांत आहे असे सांगतात. त्यावर घेऊ आपण वाचन करून संपू. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी शेतीमध्ये नागर धरतो, पण शेत पिकल्यावर शेतात नागर घालील काय, घालावं का त्यांनी, किंवा घालील काय कोणी एखादा शहाणा शेतकरी. जर शेत पिकल्यानंतर तो शेतात नागर घालू लागला तर बिघडत असते. घडत काही नाही, बिघडत आहे. आलेलं पीक मातीत जात. हे जसं आहे तसे स्वरूपभूत ज्ञान झाल्यानंतरही जर तो पुरुष काही करू लागला, कृतीत पडू लागला. शब्द एक कृतीचे, अनेक कृत्या आहेत, अनेक इंद्रियाच्या, 5 कर्मेंद्रियाच्या वेगवेगळ्या, तशी वाणीची कृती शब्द आहे. जर तो कृतीत पडू लागला, शब्द एक उपलक्ष नाही, अनेक करणं आहेत, हाताचं पायाचं, एकंदरीत सर्व मिळून कर्म जर करू लागला तो, तर बिघडत असते. आणि कर्म प्रारब्ध पश्चात, प्रारब्ध पहिल्या प्रारब्ध वशात होत असलं तर आहे, पण साधन म्हणून करू लागला, प्रवृत्त होऊन करू लागला तर बिघडत असते. कारण जे काही करायचे असेल ते स्वरूप स्थितीची पूर्वी करावे लागत असते. स्वरूप स्थितीची पूर्वी चित्ताच्या शुद्धतेसाठी, चित्ताच्या स्थिरतेसाठी पूर्व येते. नागरणी उन्हाळ्यात असते, अगोदर असते. पीक पूर्ण काय म्हणजे पेरणीच्या अगोदर असते. पेरणीच्या पूर्वची पूर्व मशागत म्हणतात नागरणीला. मध्य मशागत नाही, ती पूर्व मशागत आहे. आणि अंत्य मशागतच नसते. अंत माल घ्यावा लागतो, अंती रास भरावा लागते, तिथं मशागत नसते. रास भरण्याची प्रक्रिया आहे तिथं, खळ करण्याची प्रक्रिया आहे, सुगी करण्याची, सोंगण्याची प्रक्रिया आहे. तिथं मशागतीची प्रक्रिया नसते. पूर्व मशागत, मध्य मशागत, आंतर मशागत म्हणतो तिला आपण, ह्या असतात. अंतिम मशागत नसते. स्वरूप साक्षात्कारानंतर त्यास काहीच करणे राहत नाही. म्हणून आत्मसाक्षात्कार झाल्यावर मनुष्याने काहीच करू नये. आत्मसाक्षात्कार झाल्यावर साधकानं
तर साधकाचं साधकपणच गेलं ना. साधकच कुठं राहिला तू? तर मग साधना कशाची राहिली ती आत्मसाक्षात्कार झाल्यावर? म्हणून आत्मसाक्षात्कार झाल्यावर मनुष्याने काहीच करू नये. कारण एकदा आपण विचारांती व्यापक आहो असे ठरले आणि पुन्हा साधन करावे असे वाटणे म्हणजे आपण परिच्छिन्न होणे. त्या हे पहा, ह्या एक निश्चय, एक कृती दुसऱ्या कृतीला आडवी येते. एवढं पाहू आपण संपवेल झालेला आहे की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काहीच करणे राहत नसते. कारण करताच राहत नसतो. आत्मसाक्षात्कार झाला, हे पहा, जोपर्यंत मी प्रमाता वाटतो, जोपर्यंत मी जीव वाटतो, तोपर्यंत करता असतो. आत्मसाक्षात ब्रह्मात्मक साक्षात्कार झाल्यावर त्याला देह इंद्रिय प्राण अंतःकरणाचा संबंध कुठं राहिला? त्यानं युक्त कुठं, त्यानं विशिष्ट कुठं राहिला, आणि तो करता कुठं राहिला? आणि कर्तृत्वच नाही तरी करायला लागला मी. आता ह्या करण्यात बी दोन फरक आहे, ध्यानात घ्या. काही मिळविण्यासाठी, काही घालविण्यासाठी प्रवृत्त होऊन करणे, ते नसते जीवनमुक्तीत, ते नसते आत्मसाक्षात्कारानंतर. सहज कर्म असते, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्म म्हणजे प्रारब्ध वशात मागायच्या प्रारब्धाच्या शक्तीनं, होर्यानं, प्रवाहानं जे काही त्याचे हातपाय हलतेत, जे काही त्याच्याकडून कर्म घडतेत, ते सहज कर्म आहेत, ते पूर्व कर्म आहेत. पुरुषार्थ मिळण्यासाठी म्हणून आता काहीतरी कामना होऊन तो काही करीत नाही, आता काही. म्हणून त्याच्याकडून क्रियामान होत नसते. क्रियामान आता काही प्रवृत्त होऊन करणे, याला क्रियामान म्हणा, ते लागत असते. आणि प्रारब्ध वशात होत असतं ते सहज कर्म. जसे झाड हलत, त्याचा काहीच उद्देश नसतो, वारा आल्यामुळे हलते. तसा मुक्त पुरुषाचा काहीच उद्देश नसतो, मागच्या प्रारब्ध कर्म, ते गुण, ते अविद्या, ती मागचं जे काही कर्म आहे ते त्याला हलवीत असते हातापायाला त्याच्या. मुक्ताचे देही तैसे हाली चाले संस्कार वशे. स्वाभाविक त्याच्या काय, त्याच्यात नियंत्रण त्याचं नाही त्याच्यावर. देह न मातो प्रारब्ध कर्म, प्रारब्ध कर्माप्रमाणे त्याचा देह चाललाय. त्याला काही करायचं नाही, नवं काही करायचं नाही, काही मिळवायचं नाही, काही घालवायचं नाही. झाड जसं हालत आहे, जिकून वारं येईन तिकून, जसं हा वारं येईन तसं. वारं नसलं तर ते स्तब्ध आहे. म्हणून हालत असताना मी झाड स्थिर आहे, झाड झाडाकून स्थिरच आहे, वाऱ्याकून हालायले. ध्यानात जरा बारकावा कळायला पाहिजे. पहा, झाड झाडाकून स्तब्ध आहे, स्तब्ध भूमिका आहे त्याची. म्हणजे हालायला ते नाही, हालायला ते वाऱ्याकडून हालायले. वारा शांत हो द्या, ते स्थिरच आहे. झाड झाडाकून स्थिर आहे, झाड वाऱ्याकून हालायले. तसा आत्मसाक्षात्कारी ब्रह्मसाक्षात्कारी स्वरूपाकून स्थिर आहे, प्रारब्धाकून हालायला. प्रारब्धाकून प्राण हालायले, इंद्रिय हालायले, प्रारब्धाकडून, त्याच्याकडून नाही. आणि ते प्रारब्ध संपले की तो स्थिरच आहे, आधी स्थिर झाला, तो स्थिरावलाय, तो स्थित आहे, तो स्थित प्रज्ञ नाही, तो स्थित प्रज्ञ नाही. त्याची उपाधी अस्थित आहे, तो स्थितच आहे, तो स्थितच आहे. उपाधी अस्थित आहे, उपाधी प्रारब्ध वशात आहे. उपाधी त्याचं स्वरूप नाही, उपाधीत तो नाही अडकायला. त्याची जीभ हालायली बोलताना, त्याचे हात हालायले खाता पिताना, त्याचे पाय हालायले येताना जाताना. तो नाही हलवायला, तो नाही हलायला, तो निश्चळ आहे. चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी खळाळ उदकाशी सोपे वर्म परी मन नाही हाती हा हा भूत चित्ती ब्रह्मगाडा. तो खऱ्या वर्मात एकरूप झालेला आहे, वर्म लक्षात आलं त्याच्या. म्हणून सांगायचं तात्पर्य एखादा, म्हणून आपल्या इथं काय बोलणं होतं की साक्षात्कार झाल्यानंतर त्यास काही करणे राहत नाही. म्हणून साक्षात्कार झाल्यावर मनुष्याने काहीच करू नये, सहेतुक काही करू नये. आतून त्याचा हेतूच नसतो, त्याला त्याचा हेत विठ्ठली त्याची संत, त्याची संत, हेतूच नसतो काही. हे सर्व करणं हेतूतून येत असते.
ध्यानातच घ्या, जरा ध्यानातच घ्या, जरा वेळ व्हाच लागलाय, पण काय करावं त्याला? हेतूतून कर्म होत असते, आणि हेतूच नसला काही तर प्रारब्धवशात हालचाल झाली तरी कर्म होत नाहीत. हेतू म्हणजे इच्छा आहे, हेतू म्हणजेच वासना आहे, हेतू म्हणजेच प्रारब्ध आहे, हेतू म्हणजेच अविद्या आहे. वासना अज्ञानातून, अज्ञानाचं कार्य. ज्याचा काहीतरी हेतू राहिलाय तो अज्ञानी, तो जीव आहे. ज्याचा काही हेतूच नाही, ज्यांचा हेत विठ्ठली, विठ्ठलाशी त्यांचा हेत एकरूप झाला, हेत विठ्ठल झाला ज्यांचा, ते संत आहेत, ते महात्मे, ते जीवनमुक्त आहेत. त्यांना कर्म लागत नाही, त्यांच्याकडून कर्म होत नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दीपा पुण्यांगा, पाप पुण्य, सुख दुःख, मान अपमान, करण्याचा अभिमान, न करण्याचा अभिमान, हे दोन्ही बी अंगाला लागू देत नाहीत. म्हणून आत्मसाक्षात्कार मनुष्याने काहीच करू नये, कारण एकदा आपण विचारांती व्यापक आहोत अशी ठरली. दुसरी युक्ती सांगितली की पुन्हा साधन करावे वाटणे म्हणजे आपण परिचिन्नित, कारण कृती परिचिन्नित असते. कर्ण मानल्यावर तिरपुटीत गेला, लहान झाला, संकोचनिकारी झाला अशी लहान, आणि ब्रह्मात्म्यात तो व्यापक झाला होता. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचे चित्त दिवशीत आली. व्यापक व्यापकतेचा निश्चय तो आकाश आहे एवढा. व्यापकतेत तो एकरूपतेला प्राप्त झालता, एक निश्चयाला प्राप्त झालता, आणि पुन्हा मी करता म्हणायला लागल्या म्हणल्यावर पुन्हा परिचिन्न पडायला ना, पुन्हा लहान झाला ना, संकोचनिकारी झाल्याची लहान. अरे घे आपोषण ह्या क्रिया कर्मा करतेपणाचे काय पडला ह्या करण्यात. म्हणून पुन्हा त्याला संकुचित वाटणे आहे, म्हणजे पुन्हा खाली जैसे थे आला, नळी फुंकली सोनारीने इकडून तिकडे गेली वारी, तसं व्हा लागलं ते. म्हणून कर्तीत पाळला, हेतू पुरस्तर कर्तीत पाळला की पुन्हा परिच्छिन्न झाला, म्हणून पुन्हा तो अज्ञानात पळला, पुन्हा भ्रमात पळला, म्हणून बिघडते. म्हणून त्याच्या ठिकाणी करणं नसतंय असं सांगायचे. कारण एखादा आपण विचारांती व्यापक आहोत असे ठरली आणि पुन्हा साधन करावे वाटणे म्हणजे आपण परिचिन्न होणे आहे. म्हणून आत्मसाक्षात्कारी पुरुषाने कोणत्याही साधनावर आरूढ होणे म्हणजे त्या या ओवीतील पूर्वार्धाने सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे निरर्थक आहे. निरर्थक आहे. पूर्वार्थाने या ओवीतील उत्तरार्धातील अर्थाने सांगितलेल्या दुसऱ्या दृष्टांताप्रमाणे निरर्थक आहे, नागर घातल्याप्रमाणे. बरं, आता एक शंका येते, याच्यावरून संपू आपण, की मग आत्मसाक्षात्कारी पुरुषानं काही करू नाही का? हेतू पुरस्तर काय करू नये, हेतू पुरस्तर काय करू नये. प्रारब्ध वशामध्ये सहज कर्म जर काय होत असेल लोकांच्यासाठी, संत महात्म्यांची सगळी जी कर्म झाली तशी कर्म जर होत असतील तर कुठे त्याला अडचण आहे. बरोबर बरोबर. पण एक मला एक म्हणायचं याच्यावर, की अहो ब्रह्मात्मैक्य झालेला साक्षात्कारी पुरुष असून तर त्याला करायचं कर्म का नाही करायचं? अहो त्याच्याकडून होईनच कसं? त्याला करायचं असलं तरी होणार नाही, होत असलं त्याच्याकडून तर तो आत्मसाक्षात्कारी नाही, ब्रह्मात्म साक्षात्कारी नाही. ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार त्याला झालेला नाही. जर त्याला करायचं असलं तरी होत नाही. मुख्याला बोलायचं असलं तरी कुठं बोलता येतंय? आंध्याला पाहायचं असलं तरी कुठं इच्छेनं नसतं हो, त्याला लागण ना पुढं काही. आणि याला तर इच्छाच कशी होईल? अविद्याच नाही तर इच्छा कशी होईल? म्हणून त्याला क्रियामान होतच नसते, तोच आत्मसाक्षात्कार. लोकांना दिसत असतं त्याला होत नसते, लोकांना त्याचं प्रारब्ध दिसत असतं त्यालाच ते क्रियामान म्हणतात. त्याचं प्रारब्ध असतं ते, आणि लोक क्रियामान म्हणतात. मूर्ख देखोनी लोक पिशी करता म्हणती, त्या ओळीचा उत्तरार्थ. मुक्ताचे देही तैसे आले चाले संस्कार वशी, हे देखोनी लोक पिशे करता म्हणती. करता म्हणती म्हणजे क्रियामान म्हणती, आणि ती प्रारब्ध बघितली, प्रारब्ध असती. म्हणून प्रारब्ध काय, क्रियामान काय, संचित काय, बद्धता काय, मुक्तता काय,
करतेपण काय, अकर्तेपणा काय, ह्या गोष्टी, हे प्रमेय, वेदांत शास्त्राचे अनेक सिद्धांत, अनेक प्रमेय आपल्या जीवनात आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि त्याचं आपल्याला अवलोकन झालं पाहिजे आणि ते अवलोकन होऊन सर्वातून आपण मुक्त कसे आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, बोलत गेल्यास वाढतच चालतं. इथे आपण विषय संपू. ठीक आहे. हा, धन्यवाद महाराज. जय हरी. सरांचा म्यूट निघाला नाही का? पवन महाराज जरा म्यूट खोला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जय हरी महाराज. धन्यवाद. जय हरी जय. हात कोणाचा वर आहे का? तसंच झालाय. हा, राष्ट्रप्रेम काय बोलायचंय का कोणाला? हा, वेळ झालेला आहे. जाऊ द्या, ते काय ठीक बोलणार. ठीक आहे महाराज. ठीक. जय ठीक हरी आहे, महाराज. ठीक आहे.